नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बालकाचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009च्या अनुषंगाने सर्व व्यवस्थापनाच्या म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय, खाजगी, अनुदानित, अंशतः अनुदानित या सर्व नवीन शाळा सुरू करणं, त्यासोबत वर्ग जोडणे आणि त्या अनुषंगाने शाळांमधील संरचनात्मक बदल करणे व संच मान्यतेचे सुधारित निकष विहित करणे. या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचं शालेय शिक्षण क्रीडा विभागाचे परिपत्रक आहे. 19 सप्टेंबरला आलेले हे परिपत्रक. आता याच्यामध्ये काही संदर्भ दिलेले आहेत. त्यानुसार आता या डायरेक्टला आपण याची प्रस्तावना काय ते पाहूया. राज्यातले जे सर्व माध्यमाच्या शाळा आहेत, प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक शाळा, बालकाच्या सक्तीचा आणि मोफत व सक्तीचं शिक्षण हक्क अधिनियम 2009च्या अनुषंगाने आपण वरती जो विषय पाहिला तोच आहे. त्यानंतर या ठिकाणी जो क्रमांक संदर्भातील क्रमांक 1 मध्ये शालेय शिक्षण क्रीडा विभागाचा शासन निर्णय जो आहे 28/8/15 निर्गमित झाला. त्यामध्ये सदर शासन निर्णयामध्ये 8/1/16, 2/7/16 आणि 1/1/18 च्या शासन निर्णयानुसार आवश्यक त्या सुधारणा करण्यात आलेल्या आहेत. आता सदर शासन निर्णयाद्वारे करण्यात येणाऱ्या पदनिश्चितीच्या प्रचलित निकषामध्ये अधिक स्पष्टता यावी यासाठी सर्व बाबींचा विचार करून राज्यातील प्राथमिक, उच्च प्राथमिक आणि माध्यमिक शाळेत विद्यार्थ्याच्या पटसंख्येनुसार त्याच्या आधारावर साधारणतः शिक्षक संख्या निश्चित करायची. त्यानुसार नवीन शाळा सुरू करणं किंवा जोडणं आणि त्यामध्ये शाळांमध्ये संरचनात्मक बदल इत्यादीबाबत 15/3/24 रोजी आपला शासन निर्णय निर्गमित करण्यात आला. त्याच्याबाबत काही सुधारणा ते विचार देणे होत्या. त्यानुसार या ठिकाणी खाली शासन निर्णय 15/3/24च्या शासन निर्णयातील सुधारित जे निर्देश आहेत ते या ठिकाणी खाली दिलेले आहेत. आता शाळा प्रकार या ठिकाणी शाळा प्रकार, पद, विद्यार्थी पदसंख्या आणि पूर्वीच्या मंजूर पदात संरक्षण देण्यास आवश्यक किमान विद्यार्थी संख्या. आता पहिली ते पाचवी ते 10वी, तसंच पहिली ते 5वी ते 12वी आणि 8वी ते 10वी व 8वी ते 12वी यासाठी मुख्याध्यापक पदासाठी जी आवश्यक विद्यार्थी संख्या होती या ठिकाणी आता 100 आणि त्यासाठी जी पदसंख्या 1 दिलेली आणि पूर्वीच्या मंजूर पदात संरक्षण किमान विद्यार्थी संख्या 90. अशा प्रकारे कमीत कमी साधारणतः आपल्याकडे 100 विद्यार्थी संख्या असलेले मुख्याध्यापकाचं पद या ठिकाणी राहणार आहे. आता उक्त तक्त्यामधील निकषानुसार मुख्याध्यापकाचं पद हे अतिरिक्त ठरत असल्या त्यांना त्या व्यवस्थापनाच्या अन्य शाळांमध्ये मुख्याध्यापक पदावर समायोजित करण्यात यावं. म्हणजे जे वरच्या जी 100 संख्या दिलेली त्यानुसार जर तो अतिरिक्त ठरत असेल त्याला ज्या शाळांमध्ये अतिरिक्त ठरतो त्या व्यवस्थापना शाळांमध्ये त्याला समायोजित करायचं. आता अशा समजण्यानंतर तरी पण त्याच व्यवस्थापनाच्या कार्यक्षेत्रात मुख्याध्यापक पद अतिरिक्त ठरत असल्यास मुख्याध्यापकांना त्यांच्या कार्यठिकाणी ते सेवानिवृत्त होईपर्यंत म्हणजेच पटसंख्या वाढ होईपर्यंत कायम ठेवायचं आणि सदर मुख्याध्यापकाच्या सेवानिवृत्ती आणि अन्य तत्सम कारणाने पद रिक्त झाल्यानंतर सदर शाळेस सुधारित निकषाप्रमाणे पटसंख्या मुख्याध्यापकाचं पद देय होत नसल्यास सदर ते बेपगत करायचे. आता सर्वसाधारण काय दिलं ते शासन निर्णय 15/3/2024 अन्वये संच मान्यता केल्यानंतर मान्य होणारी खाजगी अनुदानित शाळेतील शिक्षकांची पदं पायाभूत पदांच्या मर्यादेत या ठिकाणी मंजूर करण्यात येतील आणि पायाभूत पदांपेक्षा वाढीव होणाऱ्या शिक्षकांच्या पदांच्या बाबतीत शासनाची या ठिकाणी मंजुरी आवश्यक असणार आहे. त्यानंतर दुसरा पॉईंट आहे उपरोक्त निर्देश वगळता संदर्भातील शासन निर्णय 15/3/24 मधील उर्वरित सर्व निकष व आदेश तसेच लागू राहणार आहेत. आणि ह्या शासन निर्णयाची प्रत आपल्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या ठिकाणी अशा प्रकारे मुख्याध्यापकाचं जे पदासाठी जी आवश्यक पटसंख्या होती तर त्यामध्ये बदल करून साधारणतः ती या ठिकाणी 100 केलेले 100 विद्यार्थ्यांची एक मुख्याध्यापक पदी या ठिकाणी मंजूर करण्यात येणार आहे. अशा प्रकारे मित्रांनो व्हिडिओ आवडले लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.